0 डाऊन पेमेंट, 0 प्रोसेसिंग फी आणि 0 इंटरेस्टवर सुलभ हप्त्याने सर्व प्रकारचे रेडीमेड आणि कस्टमाइज्ड फर्निचर खरेदी करा. आपल्या घरांना गेल्या 40 वर्षांपासून सजवणारे एकविरा फर्निचर आपल्यासाठी घेऊन आले आहेत आजपर्यंतची सर्वात भव्य एक्सचेंज आणि फायनान्स ऑफर. सागवान, प्लायवूड, मेटल फर्निचरचे असंख्य पर्याय उपलब्ध असलेले नाशिक मधील सर्वात भव्य फर्निचर शोरूम एकविरा फर्निचर. आमच्या शाखा लेखानगर, त्रिमूर्ती चौक आणि म्हसरूळ. संपर्क 8975456223 किंवा 9373902900. सप्रेम नमस्कार. आपण सप्रेम मराठीच्या माध्यमातून नवरात्र उत्सव साजरा करतो आहोत आणि उत्सवाच्या निमित्तानं आपण स्वयंसिद्धांना आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित करतो आहोत. स्वयंसिद्धा म्हणजे ज्या महिलांनी स्वतःच्या कर्तृत्वाचा झेंडा जो आहे तो उंचावलेला आहे, स्वतः आपल्या कर्तृत्वानं स्वतःचे एक वलय तयार केलेलं आहे, अशा महिलांना आपण आमंत्रित करतो आहोत. आणि आज अतिशय सुंदर दिसणाऱ्या, तेवढ्याच हेल्दी असणाऱ्या आणि तेवढ्याच उत्कृष्ट असणाऱ्या डॉक्टर आपल्यात उपस्थित आहेत. डॉक्टर सोनल कोठोळे, त्यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. नमस्कार. नमस्कार. त्या स्वतः एक डायटिशियन आहेत आणि आपल्या सगळ्यांना आज त्या बऱ्याच टिप्स देणार आहेत. त्यांच्याशी आपण भरपूर गप्पा मारणार आहोत, त्यांचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत. नेमकं जेवढे सुंदर आपण दिसता आहात तेवढ्या सुंदर टिप्ससुद्धा आपण देतात लोकांना. तर तुमचा प्रवास नेमका कसा सुरू झाला या क्षेत्रातला आणि कशा पद्धतीने आपण असं इथपर्यंत पोहोचला आहात? माझ्या प्रवासाबद्दल म्हणणार तर मी माझं मूळ गाव नंदुरबार. नंतर माझं 12वीपर्यंत शिक्षण तिथंच झालं. नंतर माझं मेडिकलचं शिक्षण हे अहमदनगर इथं झालं. नंतर त्यानंतर लग्न झालं. लग्नानंतर मग आम्ही औरंगाबादला होतो. मिस्टर गव्हर्नमेंट ऑफिसर असल्यामुळे आमचा दर 3 वर्षांनी ट्रान्सफर होती. तर मग अशा वेळेस मला असं वाटलं की एका ठिकाणी OPD किंवा क्लिनिक टाकून होणार नाही, पण चेंज होईल. मग अशा वेळेस आपण काय करू शकतो असा मी विचार केला. तर मग अशा वेळेस मला विचार आला की आपण न्यूट्रिशन किंवा डायटेटिक्स याच्यामध्ये का आपण काहीतरी केलं पाहिजे. मग अशा वेळेस मी डायटेटिक्स आणि न्यूट्रिशनचा हा डिप्लोमा मी पुण्यात केला आणि मग तिथून माझा हा डाएट कन्सल्टंट म्हणून हा प्रवास माझा सुरू झाला. या संपूर्ण प्रवासामध्ये आपण ठरवलं होतं असं लहानपणी की चला मला मेडिकल फील्डला जायचं आहे किंवा डॉक्टर व्हायचं आहे किंवा या क्षेत्रात जायचं, तर तुम्ही असं डिसिजन घेतलं होतं आधी? मी असं काही कधी ठरवलं नव्हतं की डॉक्टर व्हायचं हे ठरवलं होतं. आईवडिलांची पण इच्छा होती की डॉक्टर झालं पाहिजे वगैरे असं. पण डॉक्टर बनत असताना मी गोष्ट ठरवली होती की म्हणजे जो लाईफ पार्टनर आहे तो नॉन मेडिको करायचा, असं मी पक्क ठरवलं होतं. पण मग असं केल्यामुळे ती मनाची इच्छाही पूर्ण झाली. की लग्नाचा उल्लेख आपण केला की लाईफ पार्टनर जे आहे तुमच्या अपोजिट किंवा वेगळ्या क्षेत्रातले आहेत. बऱ्याचदा डॉक्टर लोक असं शोधतात की डॉक्टर मुलगा पाहिजे, डॉक्टर मुलगी पाहिजे, शोधत असतात. तुम्ही असं नेमकं का शोधलं की वेगळं पाहिजे असं? याच्यामागे काय कारण होतं नेमकं? याच्यामागे कारण असं होतं की डॉक्टर लोकांचं हे सेवा ही करतात, ही चांगलीच गोष्ट आहे. पण डॉक्टर लोकांना पर्सनल लाईफ असं काही राहत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटलं की तसं करावं. आणि जेव्हा 2 फील्डचे वेगवेगळ्या फील्डचे लोक येतात, त्याच्यामुळे ते वेगवेगळे विषय असतात, वेगवेगळं अजून नॉलेज अपडेट होतं. त्याच्यामुळे मला असं वाटलं की वेगळ्या फील्डचं आपण असावं. पण असं करत असताना त्यामुळे मला काही आव्हानं पण आले. तर जेव्हा आपण एका फील्डचा आपला पार्टनर असतो तेव्हा आपलं करिअर हे आपलं इझिली सेट होतं. पण जेव्हा आपण वेगळ्या फील्डचा आपण पार्टनर जेव्हा निवडतो तेव्हा आपल्यावर एकटीवरच जबाबदारी असते की आपलं करिअर कसं सेट करायचं. तर ते माझ्यासाठी एक आव्हान होतं की आपण स्वतः कसं यातून डेव्हलप झालं पाहिजे. मग तुम्हाला एकूणच हे काम करत असताना तुमच्या लाईफ पार्टनरचा, तुमच्या हस्बंडचा नक्कीच सपोर्ट मिळाला असेल. तुम्ही बऱ्याचदा बाहेर असाल किंवा काही कामासाठी बाहेर असाल किंवा ते बाहेर असेल, तुमचा एकमेकांना सपोर्ट तुमचा झाला असेल अशा पद्धतीने? हो, यासाठी म्हणजे आमच्या घरात थोडं तेवढं आहे की सगळे हेल्थ कॉन्शियस आहेत, सगळ्यांना फिटनेस कॉन्शियस आहात. त्याच्यामुळे ही चांगली गोष्ट मी करत आहे. त्याच्यामुळे सगळ्यांचा घरात चांगला सपोर्ट होता. सोनलजी, तुमच्या आयुष्यामध्ये असं काही कधी घडलं की एखादा प्रसंग एक लाईफ टर्निंग पॉईंट देऊन जातो, एखादा प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये असतो, तसं काय संघर्ष, काय स्ट्रगल तुमच्या लाईफमध्ये घडला तसा?
स्ट्रगल असा फारसा नाही, पण मला असं होतं की माझी प्रॅक्टिस मला सेट करायची होती आणि मुलंही माझी लहान होती आणि मुलांना लहानपणी जी आईची गरज असते ती पण मला असं वाटत होतं की मुलांना आई पण हे दिलंच पाहिजे आणि प्रॅक्टिस पण सेट करायची. मग हे मला आव्हान होतं की मी हे कसं केलं गेलं पाहिजे. तर नंतर मी जेव्हा मुलं जोपर्यंत लहान होते तोपर्यंत मी प्रॅक्टिसचा हा विचारच नाही केला. तोपर्यंत वाचन वगैरे चालू ठेवलं, काही ॲड्स वगैरे बघत असली, अजून मला काय करता येईल, शिक्षण घेता येईल असंच मी केलं. पण जेव्हा माझी मुलं शाळेत जायला लागली तेव्हा मी ते जेव्हा शाळेत असताना माझी क्लिनिकचं टायमिंग, माझे कॉलचे टायमिंग मी असे हे ठेवले आणि त्यानुसार मग मला अजूनही मी तसंच करते की मुलं जेव्हा त्यांच्या कामात बिझी असतात तेव्हा मी माझे कामं करते. आय थिंक आपण किती वर्षांपासून या फील्डमध्ये आहात? मी जवळजवळ आता 12-15 वर्षापासून ह्याच फील्डमध्ये आहे. हां, आणि मला माझी फील्ड ही खूप आवडते. या 15 वर्षांच्या एक्सपिरियन्समध्ये आपण नक्कीच खूप चांगले आणि वाईट असे खूप अनुभव तुम्ही नक्कीच घेतले असणार आहेत. पण असं मी ऐकलेलं आहे की तुम्ही हे सगळं करताना तुमच्या हॉबीज पण जपलेल्या आहेत. तुम्ही बऱ्याच फॅशन शोजमध्ये गेलेला आहात, बरेच अवॉर्ड पण तुम्ही जिंकलेला आहात. तर त्याच्याबद्दल थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना नक्कीच सांगावं. ॲक्च्युली इच्छा माझी होतीच ही, पण मग थोडंसं मुलं, घर सांभाळणे वगैरे त्यासाठी मग त्या इच्छा मग ठेवल्या. पण मला काही अपॉर्च्युनिटी मग तेव्हा आल्या. एक क्वीनचा ब्युटी पेजंट होता, तेव्हा मग त्यात मी पार्टिसिपेट केलं आणि त्याच्यामध्ये मला फिटनेस आयकॉन हा पुरस्कार मिळाला. त्यामुळे मला ही गोष्ट खूप छान झाली. क्वीन ब्युटी पेजंटमध्ये भाग घेणं ही माझी इच्छा होती, पण जे भाग घेतल्यानंतर मला कळालं की हे पाहिजे तसं सोपं नाही आहे. त्यासाठी ग्रूमिंग आहे, त्यासाठी चालणं आहे, त्यासाठी तो कॉन्फिडन्स आहे, बोलणं आहे, तयारी आहे, सगळे ड्रेसेस वगैरे आहे, कुठल्या ड्रेसेस ही खूप सारी तयारी. म्हणजे आपल्या लग्नाला आपण एवढी तयारी करत नाही, एवढे ब्युटी पेजंटसाठी तयारी करावी लागते. मला हा एक्सपिरियन्स एकदा घ्यायचा होता, तो मी एक्सपिरियन्स घेतला. तो खूप छान एक्सपिरियन्स आहे. त्यात मेहनत पण जसं दिसतं तसं नाही आहे, त्याच्या मागची मेहनत खूप जास्त असते. ते हिल्सवर चालणं, नेहमी मी स्पोर्ट्स शूज घालणारी, ते हिल्सचे मला सँडल्स घालावे लागले. त्यावर एक तास तिथं उभं राहणं, प्रॅक्टिस करणं हे माझ्यासाठी सोपं नव्हतं, पण ते केलं. पण ते केल्यामुळे मला तो आनंद जो मिळाला त्यामुळे ते श्रम काही आता वाटत नाही. सो ग्रेट. सोनलजी, नक्कीच आपण इतके छान दिसता आहात. आपण ॲक्टर नाही पण डॉक्टर तरी झालात आहात आणि फॅशन शोमध्ये आपण पार्टिसिपेट करून तिथे पुरस्कार मिळवलेला आहे. आणि मला एक सांगा, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अजून कोणते कोणते पुरस्कार आपल्या नावी आहेत? पुरस्कार मला एक संविज्ञा फाउंडेशनकडनं हिरकणी पुरस्कार मिळाला. परत निमा न्यू नाशिक, जो आपल्या सगळ्या नाशिकमध्ये जो डॉक्टरांचा ग्रुप आहे त्यांनी मला एक आदर्श स्त्री असा पुरस्कार दिला. परत राजमाता जिजाऊचा पुरस्कार मिळाला. आणि सगळ्यात आवडता पुरस्कार म्हणजे जेव्हा कोविडमध्ये आपण सगळे घरी होतो तेव्हा मी आणि माझ्या मिस्टरांनी आम्ही मॅरेथॉनची प्रॅक्टिस केली आणि त्यात मॅरेथॉनमध्ये प्रॅक्टिस घेऊन मी जेव्हा 21 किलोमीटर रनिंग केली, हाफ मॅरेथॉन केलं, तेव्हा मला अश्विनी सर जे आमचे कोच होते त्यांच्याकडनं मला जे मेडल आणि तो पुरस्कार मिळाला. म्हणजे आपण अनेक पुरस्कार डॉक्टर सोनल कोठोळे यांच्या नावाने आहेत आणि स्वतः त्या उत्कृष्ट डायटिशियन आहेत. नक्कीच आपल्यालासुद्धा जर का कोणाला गायडन्स हवं असेल, स्वतःच्या हेल्थबद्दल बरेच लोक हेल्थ कॉन्शियस असतात. काही लोक असं म्हणतात मी फार जाड होत चाललो आहे, काही फार बारीक होत चाललो आहे, असे अनेक क्वेश्चन मार्क आपल्यासमोर असतात. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला जर हवी असेल तर आपण कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे स्क्रीनवर. आपण नक्कीच पर्सनली सोनल कोठोळे मॅडमांशी संपर्क साधायचा आहे आणि सगळी माहिती त्यांच्याकडे जाणून घ्यायची आहे. पण थोडक्यात मला आणखी असं म्हणायचं आहे की आमचे जे काही रसिक आहेत, आमचे काही प्रेक्षक आहेत, त्यांना तुम्ही काय गायडन्स कराल, काय आवाहन कराल या संदर्भात? तुम्ही मला इथं नवरात्रनिमित्त मला बोलवलं आहे, तर मी बघते की नवरात्रनिमित्त सगळेजण खूप जण उपवास करतात. तर काही वेळेस काय होतो, हा उपवास चुकीचा होतो. तर उपवास पण झाला पाहिजे, देवाची आराधना पण झाली पाहिजे आणि उपवास करताना आपल्याला न्यूट्रिशन पण कसं मिळालं पाहिजे हे जर आपण बघितलं तर अजून जास्त छान होईल. तर नवरात्राचे उपवास करताना उपाशी न राहता, चुकीचं गोष्टी न खाता जर आपण जास्तीत जास्त फ्रूट्स आपण खाल्ले, लिक्विड डाएट आपण केला तर अधिक तो जास्त बेटर राहील. आणि मी स्वतः कसा उपवास करते, मोस्टली मी आणि माझे पेशंट जे आहेत, आपलं सप्तमी, अष्टमी, नवमी हे 3 जे उपवास आहेत तेव्हा मी डिटॉक्स करते. डिटॉक्स करताना मी ताकाचं डिटॉक्स करते. त्या डिटॉक्समुळे एक पंचधर्म पण होते, बॉडी क्लिन्झिंग पण होते आणि देवाची आराधना पण होते. असे जर उपवास केले तर अधिक चांगले.
आणि आज नवरात्र निमित्ताने तुम्ही मला लाल हा कलर जो दिला, तर लाल हा कलर नुसताच परिधान करण्यापेक्षा लाल रंगाची जर तुम्ही फळं खाल्ली, भाज्या खाल्ली तर हे अधिक जास्त उत्तम होईल. कारण लाल रंगामध्ये आपले सगळ्यात जास्त त्याच्यामुळे आपलं हिमोग्लोबिन वाढतं. म्हणजे ज्या महिलांनी सगळ्यात जास्त लाल पदार्थ खाल्ले तर त्याच्यामुळे त्यांनी ॲनिमिया मुक्त त्या होतील, त्यांना आयर्न चांगलं मिळेल. आणि लाल रंगामध्ये अँटीऑक्सिडंट्स आहेत, फोलेट आहे, पोटॅशियम आहेत. हे जास्त केल्यामुळे आपल्याला उच्च रक्तदाबाची सुद्धा आपल्याला समस्या ही होणार नाही. तर मला असं वाटतं की असे उपवास महिलांनी वगैरे सगळ्यांनीच जर केले तर हे जास्त बेटर राहील. सो ग्रेट. म्हणजे अगदी प्रॉपर आपण नवरात्रीचा उपवास कसा करावा आणि उपवास म्हणजे काय. उप म्हणजे परमेश्वर आणि वास म्हणजे सानिध्य. म्हणजे परमेश्वराच्या सानिध्यात राहणं, देवाच्या सोबतीत राहणं, ते राहताना तहान भूक सगळं काय विसरून जाणं, त्याला खऱ्या अर्थानं उपवास असं म्हणतात. आणि त्याला आपण वैज्ञानिक दृष्टिकोन आता दिलेला आहे. सोनाली मॅडमांच्या माध्यमातून आपण दृष्टिकोन मिळालेला आहे. तो सुद्धा प्रत्येकाकरता नक्कीच उपयुक्त असा आहे. त्याचा देखील आपण नक्कीच फायदा प्रत्येकाने घेतला पाहिजे. त्याच्यावर नक्कीच आपण प्रत्येकाने काम केलं पाहिजे. म्हणजे आपली साधना देखील होईल आणि एकूणच शरीराची काळजी देखील घेतली जाईल. त्याचं असं की आपला व्यवसाय, आपण डॉक्टर आहात, अतिशय सुंदर काम करत आहात, तर आपल्याला भविष्यात कुठल्या उंचीवर आपल्याला हा संपूर्ण आपला जो काही काम आहे ते पोहोचवायचं आहे. खूप छान प्रश्न विचारला की मला ॲक्च्युली माझी इच्छा आहे अशी आहे की लोकांपर्यंत डाएटचा हा अवेअरनेस हा पोचला पाहिजे. कारण लोकांना असं वाटतं की डाएट हे म्हणजे उपाशी राहणे नाही. डाएट म्हणजे तुम्ही तुमच्या हाईट, वेट आणि एजनुसार तुम्हाला किती कॅलरीज पाहिजे, तुम्ही किती न्यूट्रिशन घेतलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीत काय न्यूट्रिशन आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित बघून आणि तो हेल्दी जर आहार केला तर आपल्याला हे चांगलं होईल. तर हा अवेअरनेस मला वाढवायचा आहे. आणि दुसरी म्हणजे माझी इच्छा असं आहे की गांधीजींच्या काळात पुण्यात एक नॅचरोपॅथी एक सेंटर आहे उरळी कांचन इथं. तर मला अशी इच्छा आहे की आपल्या नाशिकमध्ये पण असं जर सेंटर उघडलं तिथं सगळ्या ट्रीटमेंट्स मिळतील आणि त्या पण सगळ्या नॅचरल पद्धतीने फूडमधूनच असेल तर ते जास्त बेटर होईल. आता मी एका कोर्सला पण ॲडमिशन घेतलं आहे की तिथं त्याच्यात म्हणजे जे क्रोनिक डिसीजेस आहे, थायरॉइड आहे, डायबेटिक आहे, PCOD आहेत, आजकालचे सगळे टीनेजर्स ज्या मुली आहेत सगळ्या PCODचा त्यांना त्रास आहे. तर अशासाठी की फूडमधूनच आहार आहे तर आपलं आरोग्य आहे, आहारातूनच आपण फूडमधूनच ह्या गोष्टी कशा रिव्हर्स करू शकतो असं ते आहे. तर माझी इच्छा आहे की सगळ्यांनाच हा फिटनेसचा अवेअरनेस वाढवावा, त्या उंचीपर्यंत न्यावा अशी इच्छा आहे. सो ग्रेट. नक्कीच एका वाक्यात किंवा एका शब्दात म्हणायचं झालं सोनल कोठुळे नेमकी काय आहे, त्यांची काय काय ठळक वैशिष्ट्ये आहेत असं जर आम्ही विचार करायला गेलो, कारण तुमच्याकडे बऱ्याच गोष्टी आहे, टॅलेंट आहे, तुमच्याकडे प्रॉपर नॉलेज आहे, प्रॉपर तुम्ही गायडन्ससुद्धा लोकांना करत आहात डाएट संदर्भात, आणि अजून काय तुमची ठळक वैशिष्ट्य आहे. माझे ठळक वैशिष्ट्य म्हटल्यानंतर जर आहे की माझा जो मी डाएट प्लॅन देते लोकांना तर तो हा पूर्ण नॅचरल असतो. त्यात मी कुठलेच वजन कमी करण्यासाठी मी सप्लिमेंट्स वापरत नाही. जे आपले वंश परंपरेने जे चालत आलेले जे गोष्टी आहेत, जे आपली आई आजी आहेत त्यांच्याकडून जो आपण आहार शिकलो आहे त्याच्यातच मॉडिफिकेशन कसं केलं गेलं पाहिजे असा माझा डाएट असतो. त्यात मी कुठलेच फॅन्सी आयटम वापरत नाही, कुठलेच कीटो डाएट करत नाही, क्रॅश डाएट करत नाही, खाऊन पिऊन हा डाएट असतो. असंच माझं वैशिष्ट्य आहे. आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे की आपण एखाद्याला कागद आपण लिहून दिला आणि 15 दिवसांनी बोलवलं, तो 4-5 दिवस फॉलो करतो, नंतर तो करतच नाही. पण जेव्हा आपण रेग्युलर फॉलोअप करतो, त्याच्यासोबत रेग्युलर आपण असतो, तेव्हा त्याच्याकडनं ते होतं. तर माझे ज्या पेशंट आहेत त्याच्यासोबत मी रेग्युलर असते, त्यांचा रेग्युलर फॉलोअप घेते, त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या वेट लॉस किंवा वेट गेन जे पण त्यांचं आहे किंवा फिटनेस आहे नक्की पोचतात. हे माझं वैशिष्ट्य आहे. सो ग्रेट. म्हणजे अशी डायटिशियन मिळणं हे भाग्य लागतं खरं तर, की बऱ्याचदा असं होतं की आपण डाएट प्लॅन रेडी करतो, आपण गायडन्स घेऊन येतो, बऱ्यापैकी म्हटलं तुम्ही की लिहून आणतो बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी आपण, मात्र सातत्य राहत नाही, कंटिन्युटी नसते आपली सगळ्यांची, आणि मग कुठेतरी ब्रेक होऊन जातं, परत ते सिस्टम ब्रेक होतं सगळं. ते सिस्टम ब्रेक होऊ नये म्हणून सोनलजी पर्सनली कॉन्टॅक्ट करून सातत्याने डेली फीडबॅक घेण्याचं काम करतात. हे यांचं ठळक वैशिष्ट्य आहे. असा गुरु, असा ट्रेनर आपल्याला मिळाला तर नक्कीच आपल्याला बेनिफिट होणार आहे. त्यामुळे आपण नक्की सोनलजींना संपर्क साधा आणि स्पेशली डायटिशियन म्हणून त्यांना आपण नक्कीच आपण करू शकता. सोनलजी, आमचे सप्रेम मराठीचे जे प्रेक्षक आहेत ते जाणकार आहेत, त्यांना तुम्ही डायटिशियन म्हणून काय संदेश द्याल, काय उद्देश आपण करा त्यांना नक्कीच. तर मी सगळ्या प्रेक्षकांना सगळ्यांना हेच सांगेल की डाएट आणि
एक्सरसाइज हे असं निवडा की जे तुम्ही लाईफ टाईम करू शकणार. थोडा कुठलं तरी कोणीतरी काय करते, मी पण ते करेल, पण त्याचं वय काय, तुमचं वय काय, तुमचे काय फिजिकल प्रॉब्लेम आहे, मेडिकल काय इश्यूज आहेत, त्यानुसार की आपल्याला जे सहज शक्य आहे, जो सहज डाएट शक्य आहे, जो सहज एक्सरसाइज शक्य आहे, असा तुम्ही करा. आणि सिंपल टिप्स मी म्हणणार ती की सोपी आहे की दिनचर्या कशी ठेवली पाहिजे. की दिवसाची सुरुवात सगळेजण चुकीचं चहाने करतात. चहा न करता दिवसाची सुरुवात ही व्हिटॅमिन सीने तुम्ही जर केली तर जास्त उत्तम राहील. एका वेळेस तुम्ही खूप कुठं जातो आहे तर भूक लागेल म्हणून गच्च खातात. ते गच्च न खाता तुम्ही जर स्मॉल क्वांटिटी फ्रिक्वेंट मिल्स जर तुम्ही घेतले तर ते जास्त बेटर राहील. हायड्रेशन हे खूप महत्त्वाचं आहे. तर दिवसातून पाणी भरपूर पिलं पाहिजे. खूप गरीब महिला असतात जे आपल्याकडे कामं करतात, दिवसभर कामं करतात, पण त्यांना खाण्याची पाणी पिण्याची म्हणजे आठवण नसते. तर तसं न करता पाणी वेळेवर पिणं, जेवण वेळेवर करणं हे महत्त्वाचं आहे. डाएटमध्ये आपण व्यवस्थित सगळे फायबर्स, अँटीऑक्सिडंट्स, प्रोटीनयुक्त डाएट जर आपण हा घेतला तर आपल्याला हे जास्त बेटर राहील. सगळ्यात महत्त्वाचं जे रात्रीचं जेवण जे लवकर होतं त्याच्यामुळे आपले सगळे वजनाचे प्रॉब्लेम आहेत ते लवकर केलंच तर अजून नक्की त्याचा उपयोग होईल. नक्की सोनलजी, जर आपल्याला आमच्या प्रेक्षकांनी कॉन्टॅक्ट केला, फोन केला तर आपण नक्की त्यांना लिहून द्याल सगळं डाएट प्रॉपर त्यांनी कसं घ्यायचं आहे, कसं हो नक्की. त्यांना एकदम प्रॉपर त्यांची पूर्ण हिस्ट्री घेतली जाईल. त्यांची दिनचर्या कशी आहे, त्यांचं जॉबचं त्यांचं शेड्यूल कसं आहे, त्या शेड्यूलनुसार त्यांचं डाएट असणार. कस्टमाइजच डाएट असणार. प्रत्येकाला डाएट हा सेम नसतो. त्यांच्या वयानुसार वगैरे आणि त्यांच्या जे पण इश्यूज आहेत त्यानुसार डाएट असतो. जसं आमचं आहे की बऱ्याचदा कामाच्या व्यापात शूटिंगच्या निमित्तानं बऱ्याच अडकलेला असतो आणि खाण्यापिण्यावर नियंत्रण नसते किंवा राहून जातं बऱ्याचदा. मग आमच्यासारख्या लोकांना पण आपल्याकडे प्रॉपर डाएट नक्कीच असणार आहे. त्यासाठी पण असणारच. सो नक्कीच आम्ही स्वतः त्यांच्याकडे जाणार आहोत कारण त्यांना आमंत्रित केलेला आहे. त्याचा फायदा पण नक्कीच घेणार आहोत. पण तुम्हीसुद्धा त्यांचा फायदा नक्कीच घ्या. त्यांच्याकडून ज्या टिप्स मिळणार आहेत त्या तुमच्या स्वतःच्या हेल्थसाठी प्रचंड उपयुक्त आहेत. नक्की आपण त्यांच्याकडनं प्रॉपर डाएट घ्या आणि स्वतःची हेल्थ बेस्ट बनवण्याचा प्रयत्न करा. जाताना शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे. प्रत्येकाच्या आयुष्याचा एक छान उद्देश असतो, एक ध्येय असतं प्रत्येकाचं. आणि सोनलजी, आपला उद्देश खूप छान आहे की आपण अनेक लोकांना त्यांचं हेल्थबद्दल आपण नक्कीच अवेअर करत आहात. सो व्हॉट इज द एम ऑफ युअर लाईफ? माझा आयुष्याचं ध्येय असंच आहे की फिट राहणं, पॉझिटिव्ह राहणं असंच आहे. का आपण आता बघितलं कोविड दरम्यान आपण सगळ्यात महत्त्वाचं बघितलं की आरोग्य हीच मोठी संपत्ती आहे. तर आजकालची जी तरुण पिढी आहे शॉर्टकट गोष्टीत खूप जास्त त्यांचा फोकस असतो. त्यांना फक्त पटकन बॉडी बनवायची असते, पटकन बारीक व्हायचं असतं. माझं लग्न आहे म्हणून मला बारीक व्हायचं आहे, माझं हे आहे म्हणून मला असं करायचं आहे. असं न करता लाईफ टाईम जर आपण गोल्स ठेवले की फक्त दिसणं हा गोल न ठेवता आपण जर फिटनेस हा गोल जर आपण ठेवला तर आपण सगळेच हेल्दी राहू शकतो. तर जेव्हा माझ्याकडे सगळे जर पेशंट येतात त्यांना मी हेच म्हणते की तुझं जे प्रॉब्लेम्स आहे, जे फिटनेस आहे, जे मेडिकल डेफिशियन्सी आहे त्यावर आपण फोकस करूया. मग आपण बाकीचं दिसणं कसं आहे त्याच्यावर आपण फोकस करू. तर असं माझा गोल आहे, ध्येय आहे की सगळं आपण नुसतं नाशिकच नाही आपला फिट भारत झाला पाहिजे असं म्हणते. नक्कीच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे पेशंट मिळत असतील, भेटत असतील. प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स अडचणी वेगवेगळ्या असतात. पण अशात एखादा असं कधी घडलं तुम्हाला की तो मेमोरेबल राहिला एखादा मोमेंट तुमच्या त्या पेशंट संदर्भातला? तसे तर खूप सारे पेशंट्स आहेत, खूप सारे टीनेजर्स मुली आहेत, काही महिला आहेत. त्यापैकी मला एक सांगायचं म्हटलं तर एक माझी पुण्याची एक पेशंट होती. तिचं नाव नाही मेन्शन करत मी. ती सॉफ्टवेअर इंजिनियर होती. तिचे मिस्टर आउट ऑफ इंडिया राहत होते. घरी ती सासू सासऱ्यांसोबत होती. आणि खूप साऱ्या महिलांना असं थोडा मोस्टली प्रॉब्लेम येतो की डाएट त्यांना दिला तर त्यांना त्यांचं वेगळं बनवणं थोडंसं वेगळं अवघड होतं. सासू सासऱ्यांना वेगळं होतं. आणि जे लोक डाएट करत नाही ना, म्हणजे जे करतात ते न करणारे नेहमी दुसऱ्यांना म्हणतात की अगं याची काय गरज आहे तुला, असं काय करतं. पण त्यांना ते समजत नाही. मग त्यामुळे त्यांना थोडी अडचण येते. तिला इन्फर्टिलिटीचा पण ती अडचण होती आणि कंटिन्यू तिचं स्किनच होता आणि वजन तिचं प्रचंड वाढलं होतं. तर अशा वेळेस मग तिच्या ॲक्च्युली डाएट जेव्हा आपण करतो, ह्या ज्या मुली असतात ज्या न्यूली मॅरिड वगैरे आहेत, त्यांना जे इश्यूज होतात बेबीचे वगैरे, त्या खूप साऱ्या डिप्रेशनमध्ये पण असतात. तर त्यांना आपला थोडंसं काउन्सलिंग करून मन मोकळं करून ते पण आपल्याला करावं लागतं. तेही मी करते. आणि मग जेव्हा तो पेशंट आपल्याशी एकदम कम्फर्टेबल होतो तर तेव्हा तो डाएट करायला पण रेडी होतो.
तर ती माझ्या पेशंटला मी तिला प्रॉपर अति सिंपल तिला टिप्स दिल्या, कारण तिचं लाईफस्टाईल रात्री जागरण, त्यांची शिफ्ट ही बदलायची, कधी रात्री असायची कधी दिवसा असायची, त्यानुसार तिचा मग डाएट पण तो चेंज व्हायचा. तर कंटिन्यू मी तिच्यासोबत होती आणि मग तिच्या जसं शिफ्ट बदलल्या तसा मग मी तिला तो डाएट वगैरे दिला. आणि जसं जसं तिचं वजन कमी व्हायला लागलं, तिचं वजन जवळजवळ तिचं 21 किलो वजन कमी झालं. त्यावेळेस मग तिचे सगळे हार्मोन्स सगळे सिक्रेशन ती एक्सरसाइज करायला लागली आणि छोट्या गोष्टीत ती पण छान रेसिपी शेअर करायला लागली. कारण मी जेव्हा फॉलोअप घेते तेव्हा रेग्युलर सगळेजण आपले ताटात वाढून ठेवून माझा फोटो जेव्हा पाठवतात, काही मी शेअर करते, काही ते शेअर करतात, असं करून करून ती माझ्याशी खूप छान फॅमिली झाली आणि छान तिला मग ती कन्सिव्ह पण झाली आणि तिला छान बेबी पण झालं. तो मोमेंट माझ्यासाठी खूप म्हणजे खूप आनंदाचा होता. असं बऱ्याचदा होत असेल ना की तुमचे काही पेशंट्स जे आहेत ते खूप इच्छा असेल काहीतरी भारी पदार्थ प्लेटमध्ये काहीतरी खायचं इच्छा असेल आणि मग तेव्हा तुम्हाला अचानक ते फोन करतील की मॅम खायचं की नाही, असं कधी होतं तुमच्यासोबत? हो, असं खूप त्यांच्या हातात लाडू असतो ते मला विचारतात मॅडम लाडू खाऊ का, असं खूप वेळा होतं. पण माझा एकच सांगायचं असेल की जेव्हा इच्छा झाली ना तेव्हा तुम्ही खा. समजा सकाळी तुम्ही वाटलं तुम्हाला मिसळ पाव खाल्ला, पण नेक्स्ट मील तुम्ही कसं कॉम्पन्सेट करणार हे खूप महत्त्वाचं आहे. आणि एक मील चुकलं तर पुढचे सगळेच मील न चुकता प्रॉपर लगेच ट्रॅकवर आलं तर आपण डाएट नक्कीच तो मेंटेन करू शकतो. डाएट ही अशी गोष्ट आहे की स्ट्रेस फ्री आणि हॅप्पी माइंडने केलं पाहिजे, की तो आपण हे किती मन मारून खातो आहे असे जर आपला तुझा फोकस असली, इंटेन्सिटी असलं तर त्याचा फायदा नाही होत. खायची इच्छा झाली खा, पण ते पण आपण प्लॅन करून खाल्लं पाहिजे. की रोजच खातो आहे हे चुकीचं होतं. एखादा दिवस ठरवा, एखादा महिन्यातला एखादा वार ठरवा किंवा एखादा तुमचं बर्थडे वगैरे ठरवा, मग काही नाही, नेक्स्ट मील व्यवस्थित छान कॉम्पन्सेट करा, बॉडीला डिटॉक्स करा, तुम्ही सगळं खाऊ शकता. खूप छान सोनलजी, आपण नुसतं पर्टिक्युलर एखाद्या सिटीचा नाही तर देशाचा विचार तुम्ही करत आहात. आपल्यासारखे डायटिशियन जर संपूर्ण परिसरामध्ये राहिले तर नक्कीच सगळे हेल्थ अवेअरनेस होतील, हेल्थ रिगार्डिंग, आणि सगळ्यांना चांगलं आरोग्य नक्कीच लाभणार आहे. पण जे लोक आमचे प्रेक्षक हा कार्यक्रम बघत असतील त्यांनी नक्कीच सोनलजींना संपर्क साधायचा आहे आणि आपल्यासाठी असलेला आवश्यक डाएट जो आहे तो मिळवून घ्यायचा आहे. स्वयंसिद्धाच्या विशेष भागामध्ये आपण आज आलात, आपल्याशी मनसोक्त गप्पा मारता आल्या आणि विशेष म्हणजे एवढ्या चांगल्या गायडन्स करणाऱ्या, नॅचरली सगळ्या टिप्स देणाऱ्या आपल्यासोबत ज्या सोनल कोठोळे आहेत त्यांच्याकडनं आपण नक्कीच गायडन्स घ्यायला हरकत नाही आहे. आपलं मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू.